चांगलं पद आहे मैत्रिणींनो, फक्त गृहिणींसाठी किंवा महिलांसाठी असं नाही. गृहिणींसाठी ज्या लग्न न झालेल्या महिला किंवा मुली आहेत त्या सुद्धा या पदभरतीमध्ये सामील होऊ शकतात. आहेत ज्यांनी आपलं घर सांभाळत आपली मुलं बाळ यांची काळजी घेत दररोज 2 ते 3 तास अभ्यास करून सातत्याने अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवलेली आहे. सरकारी नोकरी मिळवणं अवघड नाहीये आणि दिवसाचे 2 ते 3 तास देण्याची गरज असते. असंही नाही की तुम्ही 24 तास अभ्यास करा तरच तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट जॉब मिळेल, असं नाही. तर तुम्हाला फक्त सातत्य आणि इच्छाशक्ती दृढ ठेवावी लागते, यश मिळवतात. तर तुम्ही सुद्धा तयार व्हा, तुम्हाला सुद्धा जागृत होण्याची गरज आहे. माझी मनापासून इच्छा आहे की ज्या महिलांनी आपले स्वप्न बाजूला ठेवलेले आहेत त्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करावा. आपली सुद्धा नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तो आहे खास गृहिणींसाठी. जर तुम्ही गृहिणी असाल, तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल, परंतु मुलं, घर, संसारिक जबाबदाऱ्या यांच्यामध्ये तुम्ही स्वतःला गुरफटून टाकलं असेल आणि स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवलेले असतील, तर जागृत होण्याची वेळ आलेली आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे, कारण की खूप मोठी सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की महिला व बाल विकास विभाग पदभरती 2026 खूप मोठी पदभरती आहे मैत्रिणींनो. येत्या 2 महिन्यानंतर त्याची जाहिरात येणार आहे आणि ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आता अनेक महिला अशा विचार करतात की माझं आता वय झालंय, माझं लग्न झालंय, मला मुलं आहेत, माझ्या संसारिक जबाबदाऱ्या आहेत, माझी परिस्थिती नाहीये, मला कोणी सपोर्ट करत नाही, मला कोणी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कोणी मोटिवेट करत नाही. तर हे सगळे एक ना अनेक विचार तुम्ही बाजूला ठेवून स्वतःसाठी एक वेळेस हा विचार नक्की करा. कारण की हा विचार, तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची हा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तुमची इच्छा दृढ ठेवा आणि स्वतःवर एकदा विश्वास ठेवून बघा आणि सुरुवात करा. आता त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा की याच्यासाठी आपल्याला त्या पदभरतीविषयी प्राथमिक माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तीच या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आता याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू, पण त्याच्या आधी या पदभरतीविषयी जाणून घेऊ. आता महिला व बाल विकास विभाग पदभरती 2026, पदाचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका. खूप चांगलं पद आहे मैत्रिणींनो, फक्त गृहिणींसाठी किंवा महिलांसाठी असं नाही. गृहिणींसाठी ज्या लग्न न झालेल्या महिला किंवा मुली आहेत त्या सुद्धा या पदभरतीमध्ये सामील होऊ शकतात. लक्षात ठेवा, अनेक महिला अशा आहेत ज्यांनी आपलं घर सांभाळत आपली मुलं बाळ यांची काळजी घेत दररोज 2 ते 3 तास अभ्यास करून सातत्याने अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवलेली आहे. सरकारी नोकरी मिळवणं अवघड नाहीये आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे स्पर्धा परीक्षांमध्ये की तुम्हाला कसल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नसते. फक्त दिवसाचे 2 ते 3 तास देण्याची गरज असते. असंही नाही की तुम्ही 24 तास अभ्यास करा तरच तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट जॉब मिळेल, असं नाही. तर तुम्हाला फक्त सातत्य आणि इच्छाशक्ती दृढ ठेवावी लागते आणि या सातत्यानेच तुम्ही यश मिळवू शकता. कारण की यश मिळवण्यासाठी तुम्हाला दिवसाचे 24 तास देण्याची गरज नसते. आणि असे अनेक उदाहरणं तुमच्या पुढे समाजातही असतील आणि तुम्हाला सोशल मीडियाद्वारे सुद्धा कळत असेल की अनेक महिला आहेत ज्या घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून यश मिळवतात. तर तुम्ही सुद्धा तयार व्हा, तुम्हाला सुद्धा जागृत होण्याची गरज आहे. माझी मनापासून इच्छा आहे की ज्या महिलांनी आपले स्वप्न बाजूला ठेवलेले आहेत त्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करावा. आपली सुद्धा एक जबाबदारी असते आपल्या संसारात, आपल्या मुलाबाळाच्या भवितव्याला आधार देण्यासाठी. तर ती पूर्ण करण्यासाठी तुमच्यापुढे खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ICDS विभागात निघालेले अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका हे पद खूप चांगलं आहे. याच्यासाठी फक्त 2 ते 3 तास अभ्यास करण्याची गरज आहे आतापासून. त्याच्यामुळे याची फक्त प्राथमिक माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि डिटेल्समध्ये म्हणजे सिलेबस पॅटर्न, त्याच्यानंतर परीक्षेचं कसं स्वरूप असणार आहे, त्याची बुक लिस्ट काय असणार आहे, त्याचं स्ट्रॅटर्जी काय ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीविषयी मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील. तर या चॅनलला नक्की जोडलेले राहा आणि तर प्राथमिक माहिती बघूया. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची अट याची अशी आहे की फक्त महिलांसाठी हे पद आहे. आता महिला, मी गृहिणी करत, याचा अर्थ फक्त गृहिणींसाठी नाही, तर लग्न न झालेल्या मुली सुद्धा हा पेपर देऊ शकतात, ही एक्झाम देऊ शकतात. तर फक्त महिलांसाठी म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की 50% कॉम्पिटिशन आपली इथे कमी झालेली असते. त्याच्यामुळे आपण या पेपरसाठी तयार होऊया. दुसरं म्हणजे पात्रता, याच्यासाठी पदवी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जर तुमच्याकडे असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले असाल तर तुम्ही या पदभरतीसाठी ऍप्लिकेबल असता, पात्र असता. आता मला माहिती आहे प्रत्येक गृहिणी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली असते. तुम्ही विचार करा, आपण आपल्या आयुष्याचे 20 ते 25 वर्ष अभ्यास करतो आणि लग्न झालं की आपले ते डॉक्युमेंट धुळखाट पडलेले असतात. पण खरंच हे असं व्हायला पाहिजे का? आपण सुद्धा आपल्या शिक्षणाचा, त्या वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे. त्याच्यासाठी फक्त थोडंसं स्वतःला पुश करण्याची गरज आहे. इच्छाशक्ती दृढ करून आजपासून ठरवून 2 ते 3 तास अभ्यास सातत्याने जर केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या त्या शिक्षणाचा, त्या वेळेचा सदुपयोग करू शकता आणि तुमचं भविष्य हे उज्ज्वल करू शकता. ठीक आहे. तर पात्रता आहे पदवी. नंतर वय आहे ओपनसाठी 18 ते 38 वय वर्षापर्यंत तुम्ही पेपर देऊ शकता हा. आणि इतर मागासवर्गीयासाठी 18 ते 43 वर्ष वयोपर्यंत. याविषयी डिटेल्स माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्याच्यानंतर विषय
आता सरळ सेवेला जे सामान्यतः विषय असतात जसं की मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, संगणक वगैरे, याच्या व्यतिरिक्त ICDS, पोषण अभियान, संगणक हे सुद्धा विषय याच्यामध्ये येतात. तर त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. तर हे सामान्यतः सरळ सेवेला येणारे सगळे विषय याच्यामध्ये येत असतात. तर आतापासून अभ्यासाला सुरुवात करण्याची गरज आहे. तर कोणाचे पुस्तकं वापरायचे, कोणते पुस्तक वापरायचे याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. नंतर वेतन खूप आकर्षक असतं. आपलं भवितव्य सावरलं जाईल आणि ते उज्ज्वल बनवलं जाईल एवढं वेतन आपल्याला मिळतं. तर ही झाली याची प्राथमिक माहिती. तर तुम्ही जर तयार असाल या पदभरतीमध्ये सामील होण्यासाठी, तर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यातच येणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.